ऑनलाईन आणि ऑफलाईन असलेले विशेष म्हणजे ऑफलाईन जे असतात ना, ऑफलाईनचं काय एक मजा असते, डोळ्याला डोळे भेटतात, व्यवस्थित भेट आपला आवरा, त्यांचा विद्यार्थ्यांचा आवरा म्हणजे साधकांचा आवरा आपल्याला भेटतो आणि एका लेवलला आपण चालत असतो. तसं ऑनलाईनचं होत नाही, म्हणून मला ऑफलाईन जो आहे याची एक वेगळी एक मजा असते. तर मित्र, आज आपण मागच्या वेळेला अष्टांग योग म्हणजे काय आणि योग थेरपीचं महत्त्व काय आहे, योग थेरपीमध्ये काय काय केलं जातं याचा आपण विचार केला. आज 2 ग्रंथांचा परिचय मी तुम्हाला करून देत आहे. एक म्हणजे पातंजल योग सूत्र आणि दुसरा ग्रंथ म्हणजे हठयोग आहे. आपल्याला बहुतेकांना माहीत आहे की पातंजल योग सूत्र हा शब्द नेहमी वापरला जातो किंवा रामदेव बाबांचं जी संस्था आहे पतंजली, त्या अनुषंगाने त्यांनी सगळे प्रॉडक्ट काढलेले. म्हणजे पतंजलींचं एवढं महत्त्व का आलेलं आहे अलीकडे, त्याला काही कारण आहे. साधारणपणे 200 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 200 वर्षापूर्वी पतंजली मुनींनी, महर्षी पतंजलींनी योगामध्ये काम केलेलं आहे. ते कोणतं? तर योग हा विषय जो आहे हा साधारणपणे इसवी सनापूर्वी योग, उपनिषद, त्याच्यानंतर जे वेदवाङ्मय आहे त्याच्यामध्ये योगाचा उल्लेख आहे. त्यावेळेला प्रचलित ही विद्या होती. परंतु पुढे काय, गौतम बुद्धाने सुद्धा या योगाच्या बाबतीमध्ये योग त्यांना माहिती होता, मोठ्या प्रमाणात त्यांनीही मोठं कार्य केलेलं आहे. परंतु हे जे आहे योग जो आहे हा काही असा ग्रथित नव्हता, एक कुठेही पुस्तकामध्ये सामावलेला नव्हता. मग पतंजली मुनींनी काय केलं की सगळं योग जो आहे हा ग्रथित केला, एकत्र केला. तो कशा रूपाने केला? सूत्रबद्ध रीतीने केला. म्हणजे जसा एखादा हार असतो आणि त्याच्यामध्ये फुलं असतात आणि त्या फुलांचा तो हार तयार होतो, तशाच प्रकारे पतंजली मुनींनी ती जी सूत्र आहेत, सूत्ररूपाने योगसूत्र ही लिहिलेली आहे, एकत्रित केलेली आहे. त्यांना योगसूत्र असं म्हणतात. आता पतंजली मुनींचं कार्य जे आहे ते काही योगसूत्रापुरतंच मर्यादित नाही. ते आयुर्वेदाचार्य आहे, व्याकरणाचार्य होते, भाषाचार्य होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कार्य केलेले. म्हणजे आपण जे षटदर्शनं म्हणतो, 6 दर्शनं, सांख्य, योग वगैरे, आयुर्वेद वगैरे 6 दर्शन आहे, तसं योगदर्शन आहे, योगदर्शनशास्त्र. आता दर्शन म्हणजे काय हे आता लक्षात घ्या. दर्शन म्हणजे पाहणं, जोखणं. दर्शन म्हणजे दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं. म्हणजे डोळ्याने आपण पाहतो, जाणीवेच्या पातळीवर दर्शन होतं. तशा प्रकारे हे जे दर्शन आहे भारतीय, हे जे आहेत हे काही डोळ्याने पाहिलेले नाही, यांचं दर्शन आतून झालेलं आहे. जसं शास्त्रज्ञ विचार चिंतन करता 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 त्याला एखादं संशोधन होतं, तशा प्रकारे दर्शनशास्त्र जे आहे हे 6 जे षटदर्शन आहे यांचं दर्शन जे आहे ऋषीमुनींना आतून झालेलं आहे. तशाच प्रकारे योगाचंही योग हे एक दर्शन आहे. मग आता मुद्दा हा आहे की आपल्याला पतंजली मुनींनी हे सगळे जे आहे ते सूत्रबद्ध केलेले आहे. त्याला पातंजली योगसूत्र असं म्हणतात. आता पातंजली योगसूत्र जे आहे हे 4 पादामध्ये त्यांनी 4 विभागामध्ये 4 अध्यायामध्ये लिहिलेले आहेत. आता हे 4 अध्याय कोणते, 4 पाद कोणते आहे हे आपण लक्षात घेऊ. पहिला जो पाद आहे, पहिला जो अध्याय आहे तो आहे समाधीपाद. या समाधीपादामध्ये 51 सूत्र आहे, थोडं लक्षात घेऊ आपण. आणि दुसरं जे आहे ते साधनपाद आहे, दुसरा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये 55 सूत्र आहे. आणि मग तिसरा जो पाद आहे किंवा तिसरं जे प्रकरण आहे, तिसरा जो अध्याय आहे तो आहे विभूतीपाद.
तिथंही 55 सूत्र आहे. आणि शेवटचा चौथा पाद जो आहे, तो चौथा अध्याय जो आहे तो आहे कैवल्य पाद. त्याच्यामध्ये 34 सूत्र आहे. अशा प्रकारे पतंजली मुनींनी 95 सूत्रांमध्ये 195 का 95 सर किती बेरीज झाली पहा, 195 सूत्रांमध्ये हे योगसूत्र एकत्रित केलेले आहे. आणि जगामध्ये हे 195 सूत्र जे आहे हे मान्यता पावलेलं आहे. एवढंच काय की हे जे आहेत एक योगसूत्र पतंजली मुनींनी हे का अशी मान्यता पावलेली जगामध्ये, त्याला काही कारण आहे. ती कारणं कोणती? इथं कोणत्याही धर्माचा विचार नाही, कोणत्याही पंथाचा विचार नाही, कुठलाही असा देव समोर मानलेला त्यांनी मानलेला नाही. त्याला एक वैज्ञानिक आधार आहे. एवढंच काय, ओशोंनी त्यांना पतंजली मुनींनी जगातला पहिला वैज्ञानिक म्हटलेलं आहे. या आइन्स्टाईन वगैरे यांच्यापेक्षाही पहिला वैज्ञानिक म्हणून ओशो एक दार्शनिकच होते, तार्किक होते. चांगल्या प्रकारे ते अगदी ॲब्सोल्यूट ट्रूथ लिहित होते, नेकेड सत्य सांगत होते. अशा माणसाने कोणाचे जाते ठेवत नव्हते. आणि या जबाबदार माणसाने पतंजली मुनींना जगातला पहिला वैज्ञानिक म्हटलेला आहे. त्यांनी जी सूत्र मांडलेली आहेत याला विज्ञानाचा आधार आहे, याला सत्याचा आधार आहे, याला तर्काचा आधार आहे, याला शास्त्राचा आधार आहे. म्हणून ते पहिल्या वैज्ञानिक ठरतात. इथं देव काही असा समोर नाही, मूर्ती नाही, काहीच नाही, असं काहीच नाही. म्हणून आजही जगाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 170 हा ठराव मांडला आणि जवळजवळ 170 देशांनी योग दिन जो आहे हा योग दिन साजरा करायला 21 जूनला मान्यता दिलेली. असं जर म्हणजे एकच धर्म एकच काहीतरी त्याला विज्ञान नसतं, जगाने मान्यता दिली. एवढं प्रगत देश आहेत, पाश्चिमात्य देश आहेत, इकडे पौर्वात्य काही देश आहेत, इकडे मध्य काही देश आहेत, अगदी दुबईसारखे वगैरे. या सगळ्या देशांनी 170 देशांनी 21 जूनला योगाला मान्यता दिली आहे. त्याला कारण हेच आहे, ते कुठलेही धर्म सांगत नाही. तुमचं जे स्पिरिच्युअल आहे, अध्यात्म आहे, चराचराला व्यापलेली ही अशी शक्ती आहे ब्रह्मांडामध्ये. आणि मग त्या शक्तीचाच विचार केलेला आहे, त्या शक्तीचं दर्शन आपण घ्यायचं आहे हे सांगितलेलं. म्हणजे आता सांगायचं जर झालं, आपण म्हणतो देवळं बांधली, मस्जिदी बांधल्या, चर्च बांधले वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येक धर्माने मंदिरे वगैरे ज्याचे त्याचे निर्माण. पण तुम्ही मला असं सांगा, जसं ह्या सृष्टीचा निर्माण करता जो आहे तो गव्हाचा दाण्यापेठ गहू तयार होतो, बरोबर आहे, वनस्पती तयार होते, मोठे मोठे झाडं तयार होतात. मग सांगा इथं असं काही मंदिरं देवाने निर्माण केली, ईश्वराने मंदिर तिथं उगलं, मस्जिद उगली तिथं आहे, चर्च उगलं, असं नाही. म्हणजे चराचर सृष्टीचा जर विचार केला तर जीवसृष्टी जी आहे ही जीवसृष्टी ही एका विशिष्ट शक्तीने केलेली आहे. आणि आपण माणसाने हे धर्म पंथ जे आहेत हे आपण माणसाने निर्माण केलेले आहे, देवानं निर्माण केलेलं नाही. मनुष्य असाच इतर प्राण्यांसारखा. इतर प्राण्यांना धर्म नाही, काही नाही, ते भांडण नाही, राजकारण नाही वगैरे वगैरे. माणसांमध्येच धर्म आहे, माणसांमध्येच असा द्वेष आहे. माणसंच माणसाचा द्वेष करतात, माणसंच माणसाचा मत्सर करतात. तर हे जे आहे हे अशा रीतीनं धर्मातीत योगशास्त्र आहे, विज्ञान आहे. म्हणून जगातलं पहिलं वैज्ञानिक हे पतंजली मुनींना म्हटलेलं आहे. आता एक एक सूत्राचा म्हणण्यापेक्षा एक एक अध्यायाचा आपण विचार करूया. पहिलं जे आहे, पहिला जो अध्याय आहे, पहिले सूत्र जे आहे हे जे आहे समाधीपाद. आता समाधीपादामध्ये असा उलटा पिरॅमिड सारखं त्यांनी रचना केलेली आहे. जो
शेवटचा भाग जो आहे तो आधी घेतलाय, समाधीचा भाग घेतला. मग याच्यामध्ये त्यांनी योगाची व्याख्या केलेली आहे. योग म्हणजे काय आहे त्यांचं जे पहिलं सूत्र आहे, अथ योगानुशासन. म्हणजे काय? अनुशासन शिस्त, स्वतःची शिस्त, स्वतःची शिस्त राखणं, याला अथ योग अनुशासन असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्वयंशिस्त आहे, अनुशासन आहे. आणि मग कुठलीही गोष्ट जी आहे ही स्वयंशिस्ताशिवाय, स्वयंअनुशासनाशिवाय आपण तडीस नेत नाही. त्यासाठी स्वतःचं अनुशासन हे असलं पाहिजे. म्हणून अथ योगानुशासन. आता मी अनुशासन म्हणून योगसूत्र लिहायला सुरुवात करत आहे असं दिलं. मग त्यांनी योगाची व्याख्या केली. ती कशी? योग चित्तवृत्ती निरोध. योग हा चित्तवृत्तींचा निरोध करतो. आता चित्त म्हणजे काय हो? आता ते चित्त म्हणजे काय? अहंकार आहे आपला, मन आहे, बुद्धी आहे. या तिघं मिळून चित्त तयार होतं. मग याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आपण एवढं खोलात जायचं नाही, बरोबर लक्षात घ्यायचं. अभ्यासक्रमामध्ये आपला डिप्लोमाचा अभ्यास आहे. चित्त जे आहे त्या चित्तवृत्तींचा, ह्या चित्तवृत्ती ह्या आभासी आहेत. म्यूट करायला सांग. हॅलो, म्यूट करा सरजी, प्लीज 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 म्यूट करा. लिंक तुटून जाते. माईक चालू आहे कोणावर? कुणाच तरी माईक चालू आहे, बंद करा. देवीदास सर, आपण बंद करा माईक. नाही वाटत. थँक्यू सर, बंद करा. ओके. तर चित्तवृत्ती ज्या आहेत या चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे अहंकार आपला कधी जागा होतो, आपण स्वतःला फार बुद्धिमान समजतो, आपलं मन चंचल आहे वगैरे वगैरे. मन इकडे तिकडे भटकत असतं, एका ठिकाणी स्थिर नाही. आणि एक मनाच्या तर अनेक व्याख्या आहे. बहिणाबाईंनी म्हटलेले, मन इतकं चंचल आहे, मनावरच त्यांनी मोठी कविता लिहिलेली आहे. आता होतं, गेलं गेलं आबाय. म्हणजे एक क्षणात आपण इथं आहोत, पण एका क्षणात सगळ्यात वेग जर कोणता असेल तर मनाचाच. मन हे चंचल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्यावरून जग हे असंच आहे हे ठरतं. तर ह्या चित्तवृत्तींचा, मन, बुद्धी, अहंकार जो आहे यांचा निरोध करणं म्हणजे यांना संपून टाकणं, स्थिर करणं, हे योगामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून योगाला महत्त्व आहे. प्रत्येकाला ही जे आहे मन दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं. मनुष्याला, स्त्री असो पुरुष असो कोणी असो. मग ह्या चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग. अशी योगाची पतंजली मुनींनी व्याख्या केलेली आहे. योगाच्या अनेक व्याख्या आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात तार्किक लोकांना, दार्शनिक लोकांना, जगातल्या बुद्धिवंत लोकांना जे असे पुढे गेलेले आहेत साधनेच्या बाबतीमध्ये, ही व्याख्या पटते आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं, चित्तवृत्ती नाहीशा करणं. म्हणजे आपोआप तिथं आपण अमन अवस्था प्राप्त होतो. मग याच्यामध्ये ज्या आहेत या जवळजवळ 51 सूत्रामध्ये त्यांनी अनेक बाबी मांडलेल्या आहेत. समाधीचाही त्यांनी पुढे पुढे विचार केलेला आहे. आणि मग इथं हे 3 सूत्र जे आहेत, हे 3 सूत्र हे फार महत्त्वाचे सुरुवातीचे जे. मग त्याच्यामध्ये आपण कसे प्रमाद करतो, आपण कसं चुकीचे मिसकन्सेप्ट असतात आपले, दोरीला समजून साप समजून दोरी समजणं, असे अतार्किक असतात आपल्या धारणा काही ज्या. मग मिथ्या विचार करतो. मग खरा विचार जो आहे तो कशा रीतीने, काही प्रमाद असतात, त्या प्रमादांना तिलांजली देऊन सत्य विचार जो आहे, सत्य विचार स्वीकारायला पाहिजे, असं पहिल्या पादामध्ये 21 सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे झालं याच्या बाबतीत. आणि समाधीचा त्यांनी इथं विचार केलेला आहे. मग म्हणजे की आपण स्वतः एखादा विचार जो आहे हा तर्कशुद्ध रीतीनं स्वीकारला पाहिजे. मग आपल्याकडे कसे विचार, बाबा वाक्य
प्रमाण, की असं मांजर आडवे गेले म्हणजे काहीतरी अपशकुन, हे काही मिथ्या आहे, मिथ्या तर्कदोष आहे. काही वेळेला काकताली न्याय असतो, कावळा बसायला आणि फांदी मोडायला, असं समाजामध्ये घटना घडत आहे. मग असं हे अतार्किक आहे, म्हणजे सत्य तिथं स्वीकारत नाही. किंवा बाबा वाक्य प्रमाण काही प्रत्येक धर्मामध्ये अशा भाक्कड कथा असतात, त्यावर विश्वास आपण ठेवतो आणि तेही अप्रमाण आहे, त्याला प्रामाण्य नाही असं. आणि मग इथे वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेव, वडील माणसं जे करतात त्यालाच धर्म म्हणतात, त्यांनी चुकीचं जरी केलं तरी सुद्धा. मग हे सगळं अतार्किक असतं, विज्ञानावर टिकत नाही. म्हणून तर्कशुद्ध विचार करणं इथं महत्त्वाची भूमिका आहे समाधीपादामध्ये. मग त्याचे अनेक उदाहरणं, अनेक प्रमाद आपल्याकडून त्याचे प्रकार वगैरे सांगितलं आहे. पण एक कन्सेप्ट म्हणून लक्षात यावं की अतार्किक विचार करू नये. आपल्या तर्काला, आपल्या विचाराला, आपल्या स्वीकृतीला, आपण जे स्वीकारतो पाहतो त्याला एक तर्क पाहिजे, सत्य पाहिजे, न्यायिक पाहिजे. नाही तर समाजामध्ये पाहतो आपण की हा याने काही सांगितलं, त्याने काही सांगितलं, त्याला काही प्रमाण नाही, काहीतरी आलं. आणि लिखाण म्हणजे काय, सगळंच वर्तमानपत्रातलं लिखाण हे सत्य असतं असं नाही. म्हणजे न्यायशास्त्र जे आहे याच्यामध्ये तर्कशास्त्राचा विचार हा केलेला आहे. हा एवढ्या आता लांब जाण्याची आपल्याला गरज नाही की न्याय सांख्य वगैरे ही दर्शनशास्त्रच आहे. मग तसं पतंजली मुनींनी की आपल्याकडून कोणते प्रमाद घडतात याचा विचार समाधीपादामध्ये केलेला आहे. आता दुसरा जो पाद आहे, दुसरा जो अध्याय आहे तो आहे समाधी साधनपाद. मग योगशास्त्रासाठी कोणते कोणते साधन आहे वापरलेले आहे, मग तिथं विचार केलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, इथं विचार केला. यमनियमांचा विचार जो आहे. बोला मॅडम. पहिला पाद काय होता? पहिला समाधीपाद, समाधी. दुसरा साधनपाद. तर या साधनपादामध्ये यम नियमाचा विचार केलेला. यम, नियम, आसन, प्रत्याहार, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, 5 बाजूंचा विचार केलेला. आता हे जे आहे हे बहिरंग साधना यांना म्हणतात, बाह्य साधना आहे. आणि पुढे प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी जे आहे ही पुढची अंतरंग साधना आहे. याचा विचार विभूतीपादामध्ये केले. पहिले 5 अंग जे बहिरंग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ही 5 अंग बाह्यरंग साधना. ही जी बाह्यरंग साधना जी आहे ही साधना साधनपादामध्ये केली. ही साधना आहेत आपली. म्हणजे साधना जो साधक असेल तो साधक हा काही समाजाचे नियम आहेत, काही अशा गोष्टी आहेत आपल्या स्वतःच्यासाठी अनुशासन येण्यासाठी की यमनियमाचं पालन आपण करायला पाहिजे. म्हणजे स्वतःला शिस्त लावण्यासाठी किंवा समाजाचे एटिकेट्स, मॅनर्ससाठी. मग हे एटिकेट्स, मॅनर्स आहेत की हे काही समाजाचे वागावं कसं, यमनियम हे आहे. आपण अहंकार वगैरे बाजूला ठेवून आपला स्वयंशिस्त कशी आणावी त्याच्यासाठी यमनियम आहे. आणि आसन प्राणायाम संबंधी मागच्या वेळेस तरीसुद्धा जाता जाता मी उल्लेख करणारच आहे. हे साधनपादामध्ये या बाबी आलेल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, 5 अंग जे आहेत ते साधनपादामध्ये ही आलेली आहे, महत्त्वाची आहे. आता थोडक्यात मी सांगून टाकतो, जास्त काही सांगत नाही. आता यम नियम झालेले आहे. आता आसन जे आहे, आसनाचा विचार कर. आसनासंबंधी, प्राणायाम संबंधी फक्त 3च सूत्र आलेले आहेत. पण इतका जगामध्ये भडीमार झालेले आसन प्राणायामाचं. पतंजली मुनींनी आसनाची एकच व्याख्या केलेली आहे, ती आहे स्थिर सुखम आसन. जे जास्तीत जास्त स्थिरता ज्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकते त्याला म्हणायचं स्थिर सुखम आसन, स्थिर आणि सुखकारक. मग इथे एक थोडासा मला मोह होतो, मग इतर व्यायाम आणि याच्यामध्ये काय फरक आहे. बराचसा आता बघा तुम्ही, मी काल परवा यूट्यूबवर पाहिलं, अगदी रेसलर असो, चांगले खेळणारे, 40-45 मध्ये कोण कोण गेलं, गाजलेले बरं का,
रेसलर वगैरे असो, अगदी अगदी बॉक्सिंगवाले असो, अगदी मोठ्या मोठ्या खेळातले लोक, पैलवान असो, त्यांना आयुष्य कमी मिळालेलं आहे. अगदी 40, 50, 60मध्येच ते गेलेले आहेत. अशी उदाहरणं दिलेली आहेत यूट्यूबवर मी पाहिलेली. त्यांची नावही घेतली, अगदी जगप्रसिद्ध. मग हे जी योगी जो आहे हा नक्की चांगलं जगू शकतो, चांगल्या प्रकारे आयुष्य काढतो तो. याला कारण आहे, थोडंसं इथं लक्षात येईल तुमचं. म्हणजे इतर व्यायाम आणि आसनांमध्ये काय फरक आहे. आपण सर्वसाधारण काय समजतं, आपण जी करतो ती हठयोगातली आहे. घेरंड संहिता, पुढे मी हठयोग आणि घेरंड संहितेकडे येणारच आहे. तर हा फरक लक्षात घेऊया. आता इथं सांगून टाकतो मी, आसनं आणि इतर व्यायामामध्ये काय फरक आहे. आसनं जी आहेत ही आसनं स्थिर सुखकारक आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आता ही मी आसनाची बाजू मांडतो, ही व्यायामाची बाजू मांडतो. आसनांमध्ये कमीत कमी मानसिक शारीरिक शक्तीचा व्यय आहे. इतर व्यायामामध्ये खेळकूद वगैरे काय जे असेल ते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण एनर्जी वापरतो, जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतो, जास्तीत जास्त रक्ताभिसरण होत असतं आपलं. हे आहे. आता आसनांमध्ये कमीत कमी मानसिक शारीरिक शक्ती वापरली जाते. इथं जास्तीत जास्त शारीरिक मानसिक शक्ती वापरली जाते, हृदयावर परिणाम होत असतो. आसनं ही स्थिर आहेत, सुखकारक आहे. एकच पोझिशनमध्ये जास्त थांबणं महत्त्वाचं आहे. इथं रिपिटेटिव्ह एक्सरसाइज 1 2 1 2 1 2 म्हणजे परत परत तीच गोष्ट करणं. हा एक सर्वांगीण व्यायाम. तुम्ही जर विचार केला ना, सर्व शरीराचा विचार केला, विशेषतः पोट, मेंदू, ध्यानमध्ये प्राणायाम, फुफ्फुसांचा विचार केला, इथं फक्त मसलचा विचार केलेला आहे. इथं सर्वांगीण विचार केलेला आहे. इथं काहीतरी बाह्य आहे, मला जिंकायचं आहे. व्यायामामध्ये, खेळामध्ये इथं म्हणजे कमी समजू नका बरं का, नाही तर वेगळा प्रचार आहे. जे ते शास्त्र ज्याच्या परिणाम श्रेष्ठ असतं. पण इथं काहीतरी आहे, आपल्याला टार्गेट आहे. इथं टार्गेट हे आपलंच आहे, आपल्यालाच आपण जिंकायचं. इथं बहिर्मुक्त आहे, दुसऱ्याला जिंकायचं, गोल दुसरीकडे आहे. इथं नाही, इथं कोणाला जिंकायचं नाही, आपणच आपल्याला जिंकायचंय आसनांमध्ये. हे एक महत्व आहे. आणि आणखीन महत्वाची बाब आहे, इथं आसनांमध्ये खाद्य कमी लागतं जेवायला, मितहार असतो. कमीत कमी जेवण कमीत कमी आहे, इथं खुराक असतो. म्हणजे पैलवान किंवा इतर जे आहे ते वेगळं, इथला डाएटच वेगळा असतो, इथं वेगळा डाएट असतो. हा एक फरक जो आहे, हा फरक आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही 40-50 पर्यंत कोणताही व्यायाम करू शकत नाही. इथं बालकापासून तर 70-80च्या वृद्धापर्यंत कोणीही योगाचं अधिकारी होऊ शकतो. साधे साधे आसनं करायचे. मग इथं काय आहे, आपण काय करतो, चित्र पाहतो, डेमॉन्स्ट्रेशन पाहतो, स्पर्धा पाहतो, मग आपल्याला वाटतं तशीच आसनं करायची. तशाच प्रकारची आसनं करायची नाही. आणि 1-2 उदाहरणं सांगतो. आता समजा पश्चिमोत्तानासन आणि मग तिथं पूर्णपणे गुडघे वाकलेले आहेत, गुडघ्यांना डोकं लावायचं, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. आता याच्यासाठी तुमचं डोकं लागायलाच पाहिजे का? क्षमता नाही, वय वाढलेलं आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं, होईल प्रगती. आणि नाही झालं तर तुम्हाला बेनिफिट मिळतोच, वाकण्याचा, पुढचं वाकण्याचा मिळतोच. तसं इथं अट्टास आहे, इथं अट्टास नाही. म्हणजे तुमचं जेवढा असेल क्षमता, त्या क्षमतेपर्यंत जाईल. शिकवताना सुद्धा तसंच करा. म्हणजे या एवढं वाकत का नाही, एवढं. किंवा बॅक बेंडची काही आहे, फॉरवर्ड बेंड आहे पश्चिमोत्तर, बॅक बेंडची म्हणूया आपण, धनुरासन वगैरे, जेवढं जाता येईल तेवढंच. भुजंगासन वगैरे ही बॅक बेंडची. काही ट्विस्टची आहे, म्हणजे ट्विस्ट घेणारे पंचचंद्रासन, वक्रासन वगैरे जे आहे. अगदी आदर्श पोज व्हायलाच पाहिजे. जेवढं जमेल तेवढं, अट्टास करायचा नाही, तरी त्याचा बेनिफिट तेवढाच मिळतो, त्या अवयवाला तेवढं येतं. म्हणजे इथं शरीराची टोनिसिटी वाढते
आसनांमध्ये. इथं उलट मसल्स वाढतात, टोनिसिटी कमी होते. म्हणून वृद्धकाळामध्ये जास्तीत जास्त त्रास हा व्यायाम करणाऱ्यांना, हे खेळाडूंना वगैरे त्रास होतो. इथं याचं आयुष्य वाढतं. 100च्या पुढे जगणारी योगी आहे, हा एक भाग आहे. आता मीच माझं आत्मकेंद्रित होत नाही. माझं वय 77 आहे, अजूनही इफिशियन्सी आहे व्यवस्थित, म्हणजे सातत्य मी टिकवलेलं आहे. तर मुद्दा हा नाही महत्त्वाचा. तर हे जे आहे, हा दोघांमध्ये हा एक मूलभूत फरक आहे. म्हणजे कमीत कमी मानसिक शारीरिक शक्तीचा वापर कमी, भावनिक शक्तीचा वापर इथं जास्तीत जास्त अट्टहास आहे. मला काहीतरी जिंकायचं आहे, मला तरी काही टार्गेट पुढे ठेवले. इथं तुमचं काहीच टार्गेट नाही. तुमचं आरोग्य, तुम्हाला स्पिरिच्युअली डेव्हलप करायचं, म्हणजे तिथं स्पिरिच्युअलचा विचार नाही. आणि आयुष्यामध्ये आपण म्हणतो की आरोग्याची व्याख्या अगदी WHOने केलेली आहे. ती कोणती? की तुम्हाला फिजिकल आरोग्य आहे, म्हणजे शारीरिक आरोग्य, म्हणजे तुम्ही ठणठणीत आहे, चांगले आहात म्हणजे आरोग्य असं नाही. मग हे आरोग्य कोणतं पाहिजे? ते भावनिक आरोग्य पाहिजे चांगलं, मानसिक आरोग्य पाहिजे चांगलं, त्याच्यानं बौद्धिक आरोग्य पण चांगलं असलं पाहिजे, सामाजिक आरोग्य पाहिजे चांगलं असलं पाहिजे. आपल्याला नातेवाईक वगैरे येतं, कोणाशी मत्सर नको, भांडण नको वगैरे, हे सामाजिक आहे. आणि त्याच्या पलीकडेही एक स्पिरिच्युअल आरोग्य आहे, आध्यात्मिक तुमचं जे चैतन्य आहे तेही व्यवस्थित. आणि मग ह्याच्यामध्ये योगिक व्यायामामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या या मिळू शकतात. तसं इथं या सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. इथं नुसतं अट्टास एकच बाबी, एक बहिर्मुक्त आहे, इथं अंतर्मुक्त आहे. आणि मग अंतर्मुक्तेने आपल्याला हा जो विकास जो आहे, मानसिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक आणि स्पिरिच्युअली विकास हा योगिक व्यायामाने करता येतो. हा मूलभूत फरक आहे या दोघांमध्ये. म्हणून जग हे योगाकडे आकर्षलं गेलेलं आहे, योगावर संशोधन होत आहे. आणि म्हणून अलीकडे खूपच म्हणजे योगासना किंमत आलेली. तुम्ही नशिबान आहात, चांगले टीचर बनाल. योगाला एक व्यावसायिक आहे, हा एक योग आणि म्हणजे व्यवसाय हा एक विषय आहे की मुक्त विद्यापीठामध्ये. अलीकडे योगाचे व्यवसाय निघाले. साधं तुम्ही 2-3 महिन्याचा ऑनलाईन क्लास घेतात लोक, पैसे कमवतात लोक, व्यवसाय ते म्हणजे आधुनिक काळामध्ये योगाला एक मूल्य आलेलं आहे. व्यवसाय म्हणून संस्था चालवतात, व्यवसाय म्हणून ऑनलाईन क्लास घेतात, व्यवसाय म्हणून ऑफलाईन क्लास घेतात. एक अशी एक रोजगाराची संधी आहे, महत्त्व. आणि त्याहीपेक्षा आपण चांगलं राहिलो, जगात सगळं मिळतं. आरोग्य जर चांगलं राहिलं, आनंद राहिला आपल्या ठिकाणी, आपलं होणारं काम जे आहे, आपला ओरा जो आहे, एक वलय असतं, ही वलय याच्या योगामुळे वाढतं. ही वस्तुस्थिती आहे. याला एक वैज्ञानिक बेस आहे, म्हणजे ज्याला ओरिएंटल आहे असं, म्हणजे आपण म्हणतो आला डेटाबेस आहे याला. म्हणजे असा फापट पसारा आणि काहीतरी सांगणं छुमंतर असा प्रकार नाही. याला एक वैज्ञानिक आधार आहे. म्हणून योगाचं महत्त्व जे आहे, हे योगाचं महत्त्व आहे. अशा रीतीने पतंजली मुनींनी हे म्हणजे आसन सांगितलं. आणि प्राणायाम हे चौथं अंग आहे. प्राणायाम हा काय असा विषय आहे, थोडक्यात सांगतो, जास्त लांबून नाही लावत. प्राणायामाचे हठयोगामध्ये 8 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता बघा, आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये मणिभाई नेहमीच म्हणायचे, ब्लड प्रेशरचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे, खूप संशोधन झालेलं आहे, त्याचं मोजमाप वाढलेलं आहे, सगळं वाढलेलं आहे. पण त्या मानाने ब्रेथ प्रेशरचा विचार झालेला नाही. श्वसनाचा आहे त्याचे, पण ब्लड प्रेशरचा जो विचार झाला तो ब्रेथ प्रेशरचा झालेला नाही. आता वास्तविक पाहता आपण 2 मिनिटंही श्वसना वाचून राहू शकत नाही. अन्ना वाचून 65 दिवस राहू शकतो, इथं पाणी वाचून काही दिवस राहू शकतो. 2 मिनिटं ही इथे प्रयोग करून बघा, म्हणजे प्रत्येकजण तडफडूनच मरेल 2 मिनिटाच्या. मी सुद्धा त्याच्यामध्ये. म्हणजे किती मोल आहे. आईच्या पोट उदरातून येताना पहिला श्वास घेऊन येतो
आणि हा अंतिम आपला श्वास शेवटी होतो. तर म्हणजे या श्वासाचा जीवनामध्ये किती मोल आहे, प्राणायाममध्ये हाच विचार महत्त्वाचा ठरलेला. आता हा कशा रीतीने आपला रिझल्ट देतो, हे रिझल्ट ओरिएंटेड आहे ही शास्त्र. आता बघा, आपल्या केशवाहिन्या आहेत, आपले फुफ्फुस 2 आहेत, 2 प्रकारचे फुफ्फुस. मग या फुफ्फुसा, प्लीज सर आवाज बंद, माईक चालू. माईक बंद करा सर, थोडा डिस्टर्ब होतं इथं. समोर छानपैकी रिस्पॉन्स देत आहेत, त्यांनाही मजा वाटते, मलाही मजा वाटते, आनंद मिळतोय. प्लीज सर. हां, तर आपल्या ज्या केशवाहिन्या आहेत, म्हणजे जिथं आपण श्वास घेतो ना, असे छिद्र आहेत बारीक बारीक असं केशवाहिन्या, आणि त्या केशवाहिन्यांमार्फत ऑक्सिजन आपण शेवटच्या पेशीपर्यंत, हृदय शुद्धीकरण होऊन पोचतं शेवटच्या पेशी सेलपर्यंत. आपण बघा, आता या सिव्हिलाइज वर्ल्डमध्ये लोकांची कामं कमी झाली, श्रमाण, मग फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन किंवा हवा भरलीच जात नाही, मग तिथे दमा वगैरे असे आजार होतात. इथं काय होतं की आपण साधारणपणे 6000 छिद्र आहेत असं, आणि फक्त 2000 छिद्रांचा वापर करतो. आता सिव्हिलाइज वर्ल्डमध्ये बघा, अशाच ऑफिसर लोकांना अशा खुर्च्या आलेल्या आहेत, ते असे फिरत आहेत, म्हणजे श्रमच नाही, जिना चढणंच नाही, आणि मग फुफ्फुसांची क्षमताही कमी होते, आणि मग दम लागणं वगैरे वगैरे, ब्लड प्रेशर वगैरे वगैरे होतं. मग प्राणायाममध्ये हा विचार महत्त्वाचा केलेला आहे. मग कुंभकमध्ये कुंभक करून बघा, फुफ्फुसांची क्षमता वाढवली जाते, ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढवलं जातं, म्हणून योगी जो आहे हा जास्त जगू शकतो. त्याला कारण हेच आहे. आता याच्यावर सुद्धा बघा, काही यात्रेमध्ये वरती माळ काही लोक पुरवून घेतात, त्याच्यात एक प्राणायामावर तो एक त्यांची कमांड असते, विजय असतो, आणि समाधी घेतात. हे तसाच प्रकार आहे, तोच प्रकार आहे. मग याच्यामध्ये प्राणायाममध्ये आपण जो ऑक्सिजन घेतो किंवा हवा घेतो असंच म्हणूया, श्वसन करतो, त्यामध्ये श्वसनाची क्षमता वाढते, लांबी वाढते, म्हणजे अगदी खोलवर आपण फुफ्फुसामध्ये भरून घेतो, कुंभक करतो, साठवून घेतो, आणि रेचक करतो, त्यावेळेला सगळा काढून टाकतो. म्हणजे अशुद्ध हवा जे आहे आपण काढून टाकतो आहे, हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणून प्राणायामचं महत्त्व जे आहे, हे महत्त्व वाढलेलं आहे. श्वसनाचं महत्त्व, श्वसनाचा फार मोठा विचार जो आहे हा प्राणायाममध्ये केलेला आहे. मग आता याच्यामध्ये मी सांगायचं 8 प्रकारचे प्राणायाम आहे. आपल्याला साधारणपणे तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा नवीन शिकणाऱ्यांना त्याने एवढंच लक्षात ठेवायचं की दीर्घ श्वसन कसं करून घेता येईल. आपणही दीर्घ श्वसन कसं काय, म्हणजे श्वास घ्यायचा, ते मात्रा बित्र याच्या भानगडीत आपण पडू नका, त्याला खूप अभ्यास लागतो वगैरे वगैरे. म्हणजे एवढा कुंभक, एवढा रेचक, आणि हे सगळं जे कुंभक रेचक बाहेर टाकणं वगैरे, हे नाही. पूरक वगैरे, पूरक म्हणजे घेणं, रेचक म्हणजे सोडणं, कुंभक म्हणजे साठवणं, हे 3 परिभाषा आपल्याला माहिती आहे. तर जे आहे हे महत्त्वाचं आहे, डीप ब्रिदिंग, खोल श्वास घेणं, खोल सोडणं, त्याच्यातही रिझल्ट मिळू शकतात. एरवी आपले श्वास वरवर असतात. मन जेव्हा चंचल असतं, शांत नसतं, त्यावेळेला श्वास जोरात चालतो. रागाच्या भरात, भांडणाच्या स्वराव, भांडण झाल्याशिवाय त्याचा श्वास किती जोरात चालतो, BP वाढून जातो, हृदयाची गती वाढून जाते. पण इथं जो आहे योगी हा शांतच राहतो, त्याला सवय जडलेली असते. म्हणजे हे जे आहे हे महत्त्वपूर्ण विचार जो आहे हा विचार प्राणायाममध्ये केलेला आहे. म्हणून आपण हे 2-3च सांगतो मी. हे अनुलोम विलोम प्राणायाम उदाहरण, तर तिथं डीप ब्रिदिंग आहे. म्हणजे इकडे ही जी आहे हे अंगठा मोकळा, हे 2 बोटं असे, हे म्हणजे इथं उजवी नाडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि तो बंद करायला, लॉक करायचा, उजव्याने सोडायचं, उजव्याने. हे साधं तंत्र आहे. एवढं जरी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी केलं तरी पुष्कळ आहे.
तरीसुद्धा फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन जास्त साठवला जातो. प्राणायामने ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढतं. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, करोनामध्ये ज्यांचा ऑक्सिजन कमी झाला ते लवकर गेलेले आहे. ऑक्सिजनच मोजत होते जास्तीत जास्त दवाखान्यामध्ये. हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्राणायाम जो आहे, प्राणशक्ती वाढवणे, नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे प्राणायाममध्ये. मी हे एक सांगितलं. त्याच्यानंतर मग असे अनेक प्रकार 2-4 मी उल्लेख करतो आहे. उज्जयी प्राणायाम म्हणजे श्वास असं भरून घ्यायचा भरपूर, विजयी वीराप्रमाणे तो थोडा साठवून ठेवायचा आणि तेवढ्याच प्रमाणात तो काढायचा. त्याला उज्जयी प्राणायाम म्हणतात. भस्त्री काही तसेच आहे, लोहाराच्या भात्याप्रमाणे घ्यायचं, सोडायचं, घ्यायचं. कपालभाती तर तसाच प्रकारचा प्राणायाम. ते कपालभातीला षटकर्मामध्ये क्रिया म्हणून संबोधलं आहे, पण ही प्राणायाममध्ये टाकली कपालभाती. हे एक आहे. त्याच्यानंतर मृच्छाप लावणी हे ऐकलेले तुम्ही. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम ऐकलेले तुम्ही. ब्रह्मारसा गुंजराव करणे म्हणजे रेचक होतं आपोआप. हे महत्त्वाचं आहे तिथं. हे असे प्राणायाम जे आहेत यांचा परिणाम सखोल खोलवरती आपल्या आध्यात्मिक शक्तीवरती होत असतो. स्पिरिच्युअल त्याने डेव्हलप होतं. एवढंच काय, ध्यानाला ज्याला बसायचं आहे त्याचा विचार तो नेहमी देव धर्म काहीच आणत नाही, फक्त श्वासाकडे लक्ष देतो. श्वास जातो येतो. मग अशी एक अर्थात प्रत्येकाने मंत्र जप वगैरे करूनही समाधी अवस्था, ध्यान अवस्थेला माणसं पोचतं. तुम्ही कोणतंही घ्या. एवढंच काय, एकदा तर शिवाजीराव भोसलेंनी म्हटलं होतं, मी व्याख्यानात ऐकलेलं, दगड दगड मंत्र म्हटला तरीसुद्धा तुम्हाला असं म्हणजे ध्यान केल्यासारखं वाटतं. मग तुम्ही काही म्हणा, तुमची आदर्श देवता काही म्हणा तरी तो ध्यानामध्ये जाऊ शकतो. कारण ते श्वासाची गती जी आहे, लय जी आहे, ती लय साधली जाते. हे वास्तव आहे, हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे. हे महत्त्वाचं आहे. प्राणायाम ही फार मोठी खोल अशी परिभाषा आहे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. ते इतकं प्राणायामने सुद्धा असं आजार दुरुस्त होतात. दमा वगैरे लागणं हे अभावच आहे ना. तुमच्या श्वसन क्षमतेचा तो अभावच आहे. आणि मग ती श्वसन क्षमता डीप करणं, खोल करणं, वाढवणं, तिचं नियंत्रण करणं हे प्राणायाममध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा, प्राणायाम करणाऱ्या माणूस हा नेहमी सतेज असतो. म्हणजे त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं असतं, पेशीपर्यंत पोहोचतं. त्याला कंटाळा येत नाही, त्याला झोप कमी असते. हे व्यवहारातलंही सत्य आहे, आपलं वैयक्तिक प्रत्येकाचं सत्य आहे. हे महत्त्वाचं आहे. कामाचा कंटाळा हे जे आहे हे साधनपादामध्ये उल्लेख झाले. आता मी काय प्रत्याहार, ध्यान समाधी याच्या नादी लागलो तर बराच वेळ जाईल. आपल्याला 2 पुस्तकांचा परिचय करायचा आहे. साधनपाद झालं, नंतर आपण येऊया विभूतिपाद. विभूतिपाद ही अंतरंग साधनाकडे आहे. म्हणजे याच्यातून असं म्हणतात की काही विभूती मिळत असतात, काही सिद्धी मिळतात. आता हे किती प्रमाण आहे हा भाग वेगळा, पण आहे असे आहेत. म्हणजे काही सिद्धी प्राप्त होतात, काही औषधाने सिद्धी प्राप्त होतात वगैरे. काही सांगितलं जात असतं की एखाद्या गोष्टी की हे आता शक्य नाही की नदी भिंतीच्या पलीकडे पाहणं, हा एक सिद्धीचा प्रकार आहे. किंवा एखाद्या अंतर किंवा दुसऱ्याच्या मनातलं वाचता येणं, हा सिद्धीचा प्रकार आहे. पण एवढं खरं, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. एवढं सत्य आहे की तुमचं चिंतन वाढतं. म्हणजे मनुष्य चिंतेकडून चिंतनाकडे जातो. चिंता ही वैयक्तिक असते, क्लेश देणारी असते. चिंतन वैयक्तिक नसते. कुठला तरी विचार, कुठल्या तरी याच्या संबंधी आपलं जे गोल आहे त्याच्या संबंधी चिंतन असतं. योगी चिंतन करतात, शास्त्रज्ञ चिंतन करतात आणि मग त्याचं अंतिम स्वरूप त्यांना हे मिळत असतं.
जरूर. मग हे जे आहे, मग विभूतीपादामध्ये हे जे आहे इथं मग सिद्धी मिळतात वगैरे वगैरे, आणि मग तिथूनच प्रत्याहार, धारणा, समाधी हे 3 अंग तिच्या अंतरंगातले आहेत. विभूती पादामध्ये विचार केलेला आहे. आणि शेवटचं जे आहे ते कैवल्यपाद, म्हणजे काही औषधांनी, साधनेने कैवल्यापर्यंत पोचता येतं, समाधी अवस्थेपर्यंत पोचतं. मग याच्यामध्ये 2 भेद आहे, सबीज समाधी, निर्बीज समाधी. त्याच्यात आणखी पुष्कळ प्रकार आहे, पण आपण सबीज, निर्बीज असं समजून घ्या. सबीज म्हणजे काही एखाद्या मंत्राचा बीज टाकून ते अंकुरित होत जातं. निर्बीज म्हणजे नुसतं श्वासाकडे लक्ष देणं, काही नाही, नुसतं श्वासाकडे. त्याला असे 2 प्रकार आहेत, सबीज समाधी, निर्बीज समाधी. या ज्या कैवल्य प्राप्तीच्या पादामध्ये याचा विचार केलेला आहे. हे झालं योगसूत्रांसंबंधी. इथे आपण परिचय करून घेतला. पतंजली मुनींचं योगसूत्र जे आहे 4 पादामध्ये विचार केलेला आहे. पहिल्या पादामध्ये 51 सूत्र आहेत, दुसऱ्या पादामध्ये 55 आहे, तिसऱ्या पादामध्ये 55 आहे, आणि चौथ्या पादामध्ये 34 असे 195 सूत्र ही योगशास्त्रामध्ये मांडली गेलेली आहेत. म्हणून जगाने ते एक शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे. आजही पतंजली मुनींचं सगळे जे अगदी वरच्या लेवलचे म्हणून योगशास्त्रात पोचलेले म्हणून हे पतंजली मुनींच्या योगसूत्रांचाच विचार करतात. आता दुसरा जो ग्रंथ जो आहे मान्यता पावलेला, तो जवळजवळ पतंजली मुनींच्या 195 सूत्रानंतर, पतंजली योगसूत्रानंतर 1200 वर्षानंतर जे स्वात्माराम जे आहे त्यांनी हठयोगाची रचना केली. हठयोग प्रदीपिका आहे. मग त्याच्यात ते घेरंड संहिता, शिवसंहिता वगैरे आहेत. आता याची जनक शिवशंकर मानले जातात. पहिला जो उद्गाता आहे, पहिला निर्माता आहे तो भगवान शंकर महादेव आहे, आणि त्याच्याने म्हणजे नाथ संप्रदायाच्या लोकांनी तो पुढे आणलेला आहे. मग हठयोगामध्ये ही 4 प्रकरणं आहेत. त्या ग्रंथामध्ये 4 प्रकरणं आहेत. मग याच्यामध्ये काय, पहिलं जे प्रकरण आहे ते आहे आसन, आसनासंबंधी. मग आसनाची जागा कशी असावी, तिथं ते जुन्या काळातलं सारवलेलं असावं, तिथं उंदीर, बिळ, घुशी, म्हशी काय नको, आणि ती गाच्छसनाने सारवलेली असावी. म्हणजे कुठल्या प्राण्यांचा उपद्रव त्या ठिकाणी नसावी. आणि खरं आहे ना, मग जर तिथं काही असा आवाज, हवेचं प्रदूषण असेल, आवाजाचं प्रदूषण असेल, आणि तिथला राजाही त्या काळात चांगला राजाश्रय देणारा असावा, नदीचा जवळ असावा, पाण्याची सोय असावी, आपली झोपडी जी त्यावेळेस झोपडी होता, आता काही बंगले वगैरे फ्लॅट झालेले. आता आपण आधुनिक जगाशी त्याचा मेळ घालून घ्या. निदान हवा तरी शुद्ध असली पाहिजे. अशा ठिकाणी आसन करावं आणि म्हणजे तिथं साधना करावी, हे तिथं हठयोगामध्ये हे सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी प्राणायाम सांगितलं. त्यांचे प्राणायाम जे आहे हे जास्त मान्यता पावलेले आहे. म्हणजे ते मी 8 सांगितलेले आहेत. पतंजली मुनींचे फक्त 3च सूत्र आहेत आसनांबद्दल, प्राणायामबद्दल. पण इकडे जे हठयोग प्रदीपिकेमध्ये सगळे प्राणायाम जे आपण ऐकतो, भस्त्रिका, उज्जयी वगैरे, आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी षटकर्म सांगितलेले. म्हणजे आंतरिक जी स्वच्छता आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा 6 कर्म सांगितलेले. जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेले आहे. त्याच्यात नवली, बस्ती, धवती हे प्रकार आहेत. म्हणजे पोट स्वच्छ करणं वगैरे, हे जे आहेत षटकर्म हे हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगण्यात आलेले, त्याला महत्त्व देण्यात आलेले. आणि मग त्याच्यात 15 आसनं सांगितले. घेरंड संहितेमध्ये 32 आसनं सांगितलेले. मग हे साधे साधे आसन आहेत. विशेषतः त्यांनी जे 4-5 आसनं मी उल्लेख करतोय, पद्मासन, सिद्धासन, गोमुखासन, हे असे बैठक स्थितीचे आसनं. कारण साधनेला किंवा ध्यान करायला ही बैठक स्थितीचं असणं अपेक्षित आहे. आपण करतोय व्यायामात्मक आसन आहे,
पण तेही त्यांनी सांगितलेले आहे. पुढच्या वाक्याची मागच्या पश्चिमोत्तानासन आहे, त्याच्यात धनुरासन आहे, अशी 15 आसनं जी आहे ही हठयोगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. मग पुढेही हठप्रतिभेचा विकास झाला. त्यांनी आंतरिक स्वच्छता, आंतरिक कोणती, मन तर स्वच्छ करणं आहे, पण आपल्या शरीरामध्ये जो मल झालेला असतो तो मल बाहेर काढणं. मग त्याच्यामध्ये नेती प्रकार आहे, आपण ते पण जलनेती करतो, रबर नेती करतो, ही स्वच्छता आहे आंतरिक स्वच्छ. किंवा एनिमा घेणं, बस्ती म्हणते, हा प्रकार आहे स्वच्छता करणं, मळ स्वच्छ. किंवा शंख प्रक्षालन आहे, ते हे सांगितलं. म्हणजे त्यांनी आंतरिक स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं आहे हठयोगकर्त्यांनी. आणि मग असं, आणि ध्यानालाही महत्त्व दिलेलं आहे, आसनाला महत्त्व दिलेलं आहे. काही औषधंही त्यांनी सांगितलेले त्यावेळेचे, त्या काळातले आयुर्वेदातले औषधं आहेत ते मग पुढे घेरंड संहितेचा जन्म झाला. त्यांनी 32 आसनं मानलेले घेरंड संहितेमध्ये. तर अशा रीतीने हे प्रमाणित असं पहिला जे प्रमाणभूत ग्रंथ हा महर्षी पतंजलीचा मानला जातो. आणि जसं प्रत्येक शास्त्र हे विकसित होत जातं, उत्क्रांत होत जातं, त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होतात, तसं योगासनांच्या बाबतीतही हे जे पूर्वी करत नव्हते पण ॲक्रोबॅटसारखे हे विकसित होत गेले. आसनही विकसित उत्क्रांत होत गेल्या आणि नवीन स्पर्धा व्हायला लागली. योगशास्त्रामध्ये स्पर्धा अपेक्षित नाही, पण आता आधुनिक काळामध्ये आपण वावरतो आणि मग म्हणून स्पर्धा आल्या, सगळं आलं, लोकांना गोडी लागावी, हा एक भाग आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही तिन्ही ग्रंथ जे आहेत, फक्त नावं लक्षात ठेवा. पातंजली योगसूत्र, हठयोग प्रतिपिका स्वात्मारामने तयार केली, घेरंड संहिता ही घेरंड मुनीने तयार केली, शिवसंहिता ही शिवाने सांगितलेलं आहे. असे हे काही प्रमाणित ग्रंथ जे आहे हे ग्रंथ मानण्यात आले. आता पुढच्या वेळेला तस्मिना मॅडम जो मला सिलेबस देतील त्याच्याप्रमाणे पुढे आपण भेटूया. थोडं नॅचरोपॅथी बोलायचं होतं, पण आता ते आलेले आमची मीटिंग आहे. धन्यवाद, तुम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. नमस्ते नमस्ते नमस्ते. चला, यावेळेस काही ठेवलं नाही बरं का.